हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि आपण आपल्या चॅनलवरती जे गव्हर्मेंट स्कॉलरशिप असतील, प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील, वेगवेगळ्या स्कीम असतील किंवा स्टुडंटला हेल्प होईल अशा काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज, इंटर्नशिप असतील याबद्दल डिस्कशन करत असतो. तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल की महाराष्ट्राचा अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती जो आहे तो शो होत असेल. जर तुम्ही त्यात बघितलं तर जे ग्रॅज्युएट झालेले आपले स्टुडंट आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये 11.3% लोक असे आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे परंतु ज्यांच्याकडे जॉब नाही आहे. त्यानंतर इव्हन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेत लोकांचे, त्यामध्ये जी संख्या दिसते आपल्याला 8.3% लोक असे आहेत ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि 7.0% असे लोक आहेत ज्यांचं डिप्लोमा कोर्सेस झालेत. म्हणजे एज्युकेशन तर सगळ्यांचं चांगलं झालं आहे, बेसिकपेक्षा चांगलं एज्युकेशन झालं आहे, तरी देखील जॉब नाही आहे. आणि ही जो इन्फॉर्मेशन आहे ती एका ऑथेंटिक सोर्सची आहे, जे NSSचं डिपार्टमेंट आहे त्यांच्या साईडवरनं घेतलेली ही इन्फॉर्मेशन आहे की इतके सारे लोक आहेत की आपल्या महाराष्ट्रात की ज्यांच्याकडे सध्या जॉब नाही आहे. हा व्हिडिओ बनवताना जे डाटा वगैरे सर्च वगैरे करताना हा एक कोड भेटला होता. अनएम्प्लॉयमेंट इज नॉट जस्ट द अब्सेन्स ऑफ वर्क बट द अब्सेन्स ऑफ अपॉर्च्युनिटी अँड डिग्निटी. तर खरंच तुमच्याकडे एका अपॉर्च्युनिटीची गरज असते. जर तुम्हाला खरंच कुठल्या संधी भेटत आहेत चांगल्या, कधी कधी होतं असं की तुम्हाला अपेक्षित जास्त काहीतरी असतं परंतु तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही भेटत, तर तोही एका प्रकारे बेरोजगारीचाच प्रकार असतो की तुम्हाला तुमच्या एज्युकेशन जेवढं झालं आहे त्या पद्धतीने तुम्हाला जॉब नाही भेटत, त्यापेक्षा कमी वेजेसचे तुम्हाला जे ते जॉब वगैरे करावे लागतात. तर आज आपण अशीच एक चांगली संधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत की ज्यामध्ये तुम्हाला असंही वाटणार नाही की नाही माझं शिक्षण चांगलं झालं आहे मग मला त्याच प्रकारचा जॉब हवा आहे, चांगली जॉबची म्हणजे पॅकेजेस चांगलं हवं आहे, त्यानंतर तुम्हाला जॉब करून तुम्हाला सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटेल असं काहीतरी काम हवं आहे. बरेच लोक असे असतात की त्यांना पॅकेजेस मॅटर नाही करत पण त्यांना सेल्फ सॅटिस्फॅक्शन जास्त मॅटर करतं त्यांच्या जॉबमध्ये. तर त्या लोकांसाठीच आपण एक चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे असं म्हणता येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं, तुमचं जॉब प्रोफाईल काय असेल, तुमच्या लास्ट डेट काय आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, याबद्दलचं जे डिटेल एक्सप्लेनेशन आहे ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा आणि स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. आपण आपल्या चॅनलचं नाव आहे वोक ॲस्पिरंट, म्हणजे एक जागृत विद्यार्थी, आणि तुम्ही या वोक ॲस्पिरंटबरोबर जोडले गेलेत म्हणजे तुम्ही देखील एक जागृत विद्यार्थी आहात. तर तुमचे जे भाऊ बहीण असतील ज्यांना खरंच एका कुठल्या तरी संधीची, आशेच्या किरणाची गरज असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत त्यांची देखील हेल्प होईल. तर आता चला तर बघूया याबद्दल डिटेल जे आपण आहे व्हिडिओमध्ये ते बघूया. तर आजची जी बँक जॉबची एक व्हॅकन्सी आहे जी IDBI बँककडून आली आहे. IDBI बँक ऐकलीच असेल तुम्ही, बँकेचा दो जैसा होतीच बँके ही. तर तुम्ही इथं बघू शकतात की ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठीच्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या इथे दिले गेलेल्या आहेत. फर्स्ट कॉलममध्ये तुम्ही बघू शकतात की झोन जे ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात, त्यानंतर स्टेट किंवा युनियन टेरिटरी, लँग्वेज, त्यानंतर व्हॅकन्सीज आणि कास्ट वाईज व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या इथे जे ते देण्यात आलेल्या आहेत. ह्या कॉलमनुसार तुम्ही खाली चेक करू शकतात. तर बघा इथे मुंबई, नागपूर आणि पुणे महाराष्ट्रासाठी जे या 3 सिटीजमधल्या आहेत, तर यामध्ये मुंबईमध्ये 125, नागपूरमध्ये 50 आणि पुण्यामध्ये 60 अशा चांगल्या व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत. जवळजवळ महाराष्ट्रातच आय थिंक सगळ्यात जास्त व्हॅकन्सीज आहेत या पोस्टसाठी ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या. त्यानंतर जे तुमचं ॲग्री असेट ऑफिसर आहे, इथे 2 पोस्ट आहे. ॲग्री असेट ऑफिसरची एक आहे. इथे झोनल वाईज काही नाही आहे, इथे पॅन इंडियाच्या पोस्ट आहे. इथे सगळ्या स्टेटमधले स्टुडंट जे ते अप्लाय करतील. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं हे एक आहे की तुम्ही कुठल्या तरी एकाच पोस्टला अप्लाय करू शकतात. एकतर तुम्ही ज्युनियर असिस्टंट मॅनेजरला किंवा ॲग्री असेट ऑफिसर या दोघांपैकी एकाच पोस्टला जे ते तुम्ही अप्लाय करू शकतात. तर तुम्हाला बघा कशात म्हणजे इंटरेस्ट वगैरे
किंवा जनरली आपण आता फॉर्म भरताना इंटरेस्ट वगैरे हे नाही चेक करत की जॉबच्या व्हॅकन्सीज किती आहे हेच बघितलं जातं सध्या. तर तुम्ही व्हॅकन्सीज कास्ट वाईज सगळं तुमचं डाटा जो आहे तो क्लिअर करा आणि बघा की तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो या पोस्टसाठीचा एकतर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि ॲग्री असेट ऑफिसरसाठीचा एजचा जे ते दोघांसाठी सेम आहे की तुमचं मिनिमम एज जे ते 20 इयर्स असलं पाहिजे आणि मॅक्झिमम एज जे ते तुमचं 25 इयर्स असलं पाहिजे. परंतु एज रिलॅक्सेशन जे ते कॅटेगरीजमध्ये दिलेलं आहे ते आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे बघूया की एज रिलॅक्सेशन जे ते दिलं गेलं आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे ते ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी बॅचलर डिग्री पाहिजे. तुम्हाला कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून जर तुमची बॅचलर डिग्री झाली आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. परंतु तुमचं डिप्लोमा वगैरे झालेलं आहे तर ते स्टुडंट इथं जे ते अप्लाय करू शकत नाही. आणि ॲग्री असेट ऑफिसरसाठी तुम्हाला 4 वर्षाची कुठलीही डिग्री झाली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. इथे बघू शकतात, इथे बरीच मोठी लिस्ट दिलेली आहे. ही लिस्ट तुम्ही पॉज करा किंवा तुम्हाला जर नोटिफिकेशन हवं असेल तर मी खाली माझा टेलिग्राम ग्रुपची जी आहे ती लिंक देईल. तिथे मी ही PDF जी आहे ती शेअर करेल. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल, नोटिफिकेशन हवं असेल तर मी ती माझ्या टेलिग्राम चॅनलला जे ते PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही काही माहिती हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामला मला नक्की कॉन्टॅक्ट करून तिथे विचारू शकता. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की तुम्ही इथे 6.14 ते 6.50 लाख पर ॲनम म्हणजे तुम्हाला 6 लाखाच्या आसपास म्हणजे जवळजवळ 7 लाखाच्या आसपासचं जे ते ॲन्युअल पॅकेज जे ते तुम्हाला इथं भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲन्युअल इन्क्रीमेंट देखील तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. आता सध्या आपण बघितलं तर IT वगैरेमध्ये सुद्धा स्टार्टिंगला 6-7 लाखाच्या आसपास पॅकेज क्रॅक करणं खूप हार्ड झालेलं आहे. IT मध्ये सुद्धा जनरली आता 3.5-4 लाखच्या वरती पॅकेज जे ते भेटत नाही आहे. तर तुमच्यासाठी खरंच ही एक चांगली संधी आहे. ज्यांना खरंच जॉबची गरज आहे आणि ते एखाद्या अपॉर्च्युनिटीच्या शोधात असतील तर त्यांच्यासाठी खरंच हे खूप बेनिफिशियल ठरू शकतं. त्यानंतर इथे सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती तुम्ही बघू शकतात. ही एक्झाम जी तुमची ऑनलाईन एक्झाम होईल. ऑनलाईन एक्झाम म्हणजे त्यांच्या सेंटरवरती जाऊन तुमची एक्झाम जी आहे ती IBPS कडनं कंडक्ट केली जाणार आहे. याचं सिलेबस तुम्ही बघू शकतात की लॉजिकल रिझनिंग, डाटा ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 40 क्वेश्चन आहे आणि जनरल अवेअरनेस जे असेल त्याचे 40 आणि प्रोफेशनल नॉलेज हे जे येते हे ॲडिशनल आहे. हे फक्त ॲग्री असेट ऑफिसर यांच्यासाठीच आहे. जर तुम्ही ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी भरला तर तुम्हाला फक्त 4 सब्जेक्ट आहे. परंतु जर तुम्ही ॲग्री असेट ऑफिसर साठी अप्लाय केलं तर तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज यावरती 60 जे ते क्वेश्चन असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे इथे 0.25 मार्क्सची जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग जी ती देण्यात आलेली आहे. यानंतर तुमचं जे इंटरव्ह्यू असेल त्याबद्दल या नोटिफिकेशनमध्ये जी आहे ती एक्स्ट्राची काही माहिती असेल ती यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. यानंतर जो आपण आधी डिस्कस केलं होतं की एज रिलॅक्सेशन जे आहे ते देण्यात आलेलं आहे मॅक्झिमम एजला. म्हणजे जर तुम्ही शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्समध्ये असेल तर वरती आपण बघितल्याप्रमाणे 25 ही जी आहे ती मॅक्स एज होती. परंतु इथे 5 वर्षांचं रिलॅक्सेशन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. म्हणजे 5 इयर्स म्हणजे तुम्ही 30 वर्षांचे जरी असाल तरी तुम्ही 30 वर्षापर्यंत याला अप्लाय करू शकतात. हा चार्ट ज्यांना एज रिलॅक्सेशन क्लेम करायचं असेल त्यांनी हा चार्ट जो आहे तो नीट बघून घ्या. तर तुमचं एज्युकेशन जे झालेलं आहे म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असायला हवी. ऑक्टोबर 1ला तुमची जी डिग्री आहे ती तुमच्याकडे कंप्लीट असायला हवी. अपेरिंग स्टुडंट जे ते यासाठी फॉर्म भरू शकत नाही की जे लास्ट सेमिस्टरला वगैरे ते यासाठी अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे जे ते तुम्हाला 21 नोव्हेंबरपासून म्हणजे कालपासून जे ते स्टार्ट झालेलं आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत टाईम यांनी खूप कमी ठेवलेला आहे. जवळजवळ फक्त 10 दिवसांचा फरक आहे. यामध्येच तुम्हाला तुमचं जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. त्यानंतर तुमचं जे एक्झाम होण्याचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे ते डिसेंबर 24 ते जानेवारी 25 यामध्ये जी ती तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाईल.
तर जास्तीत जास्त स्टुडंटनी ही अपॉर्च्युनिटी जी भेटली तुम्हाला ती सोडू नका. आणि IBPSकडनं ही एक्झाम जी ती कंडक्ट केली जाणार आहे. ही फॉर्म भरण्यासाठी जी डायरेक्ट लिंक आहे ती देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा टेलिग्रामला तुम्हाला ही जी लिंक आहे ती देखील भेटून जाईल. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी हा फॉर्म भरा, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू.